चलो, नमस्कार सर्वांना. एकदा कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का. बघा, आपण पाठीमागच्या काही तासामध्ये जिथपर्यंत आपण आलो होतो त्याच्या थोडंसं आपण पुढे जाऊया. बघा, राज्यसेवा असेल किंवा त्या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा आहे किंवा इतर तुमच्या सर्व तत्सम ज्या एक्झाम आहेत त्या अनुषंगाने आपण ही जी बॅच सुरू केलेली आहे मॉडर्न हिस्ट्रीची, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या बॅचला प्रवेश घेतलेला पण आहे. परंतु आता अजून काही मुलं आहेत जे प्रवेश घेत आहे. रोज त्या ठिकाणी मुलं प्रवेश घेत आहे. जेवढे तुमचे मित्र आहेत त्यांना लवकर सांगा, म्हणजे आपल्याला बॅच त्या ठिकाणी पुढे अजून फास्टमध्ये रन करता येईल. ठीक आहे. असो, आता आपण थांबणार नाही, आता आपण त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर पहिला मुद्दा, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. बघा, मॉडर्न हिस्ट्रीमधलं पहिलं प्रकरण तुमचं यापूर्वी मी संपवलं आहे, युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन. आता युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन झाल्यानंतर एक एक कंपनीचा आपण पाठीमागच्या काही तासामध्ये अभ्यास केलेला आहे. जसं तुमची पोर्तुगीज कंपनी आहे, ब्रिटिश कंपनी आहे, डच आहे, डॅनिश आहे आणि फ्रेंच कंपनी आहे. बघा, माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. थोडंसं आपण जर आता जे दुसरं जे प्रकरण आपल्याला सुरू करायचं आहे त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवायचं. बघा, त्याला तुम्ही भारतातील ब्रिटिश सत्तेचा साम्राज्य विस्तार असं पण बोलू शकता. आणि अजून एक पण तुम्हाला जी PDF मी प्रोव्हाइड केलेली आहे सिलेबस संदर्भातली, त्यामध्ये या प्रकरणाचं नाव आहे बघा, इंग्रज आणि भारत संघर्ष. काय बोललोय? इंग्रज आणि त्या ठिकाणी काय, भारत संघर्ष. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, राज्यसेवा असेल किंवा येणारी संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा बाकी इतर तुमच्या सर्व तत्सम एक्झाम असतील त्या अनुषंगाने आपण ह्या इंग्रज आणि भारत संघर्षामध्ये हे जे आपलं दुसरं जे प्रकरण आहे, एकूण आपण जवळजवळ या ठिकाणी अभ्यास करणार आहोत 4 युद्धांचा. किती बोललोय? 4 युद्ध. त्यामध्ये बघा, पहिलं तुमचं आहे त्या ठिकाणी कर्नाटक युद्ध. बोलतो सविस्तर बोलतो मी, काही काळजी करू नका. कर्नाटक युद्ध. त्यानंतर आपण जर 2 नंबर बघितलं, बघा 2 नंबर आहे त्या ठिकाणी आपलं बंगाल युद्ध. काय बोललोय? बंगाल युद्ध. आता या बंगाल प्रांतामध्ये कोणते कोणते युद्ध झाले बोलू आपण त्या संदर्भात. त्यानंतर बघा, आपलं तिसरं जे युद्ध आहे त्याचं नाव लक्षात ठेवा. चला, इंग्रज आणि मराठा युद्ध. इथं पण आपण त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं, बघा तुमचा पुढचा एक चौथं युद्ध आहे इंग्रज आणि म्हैसूर युद्धाचा पार्ट आहे. बघा, म्हणजे पहिला एक मुद्दा लक्षात ठेवा. चला, येणारी जे काही आपली त्या ठिकाणी पूर्व परीक्षा आहे राज्यसेवा कंबाईन आणि बाकी सरळ सेवेतल्या सर्व परीक्षा, या एक्झाममध्ये तुम्हाला इंग्रज आणि भारत संघर्षामध्ये हे 4 संघर्ष कंपल्सरी विचारले जाता म्हणजे जाता. आता इथं काय होतं माहिती आहे का, नाव जरी इंग्रज आणि भारत असं असेल, परंतु वास्तविकतेमध्ये थोडंसं मी जर पाठीमागे गेलो बघा 13व्या-14व्या शतकामध्ये, सॉरी 15व्या शतकामध्ये, तर तिथं काय होतं माहिती आहे का, युरोप खंडामध्ये थोडक्यात आपण बोलूया 2 देश हे त्या ठिकाणी 2 देश तिथं महासत्ता होते. एक आहे पोर्तुगीज, 2 नंबर स्पेन. पण आता थोडक्यात आपण जर इथं ही कंपनी भारतामध्ये आली, तिचा त्या ठिकाणी विस्तार सुरू झालेला आहे, व्यापार सुरू झाला, इतर कंपन्या पण भारतामध्ये आल्या, त्यांचा पण त्या ठिकाणी व्यापार सुरू झाला. पण नंतरच्या कालावधीमध्ये बघा काय झालं, जसं आपली औद्योगिक क्रांती झाली आणि त्यानंतर बघा 2 देशांनी पुन्हा काय केलं बघा, त्या ठिकाणी इथं महासत्तेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्यापैकी एक देश आहे ब्रिटन, समूह आहे तो, आणि 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी फ्रान्स. मग या 2 देशाच्या सत्ता संघर्षामध्ये आता ह्या 2 देशाच्या कंपन्या भारतामध्ये पण व्यापार करताय, बरोबर आहे ना. भारतामध्ये ब्रिटिश कंपनी पण आहे, भारतामध्ये त्या ठिकाणी फ्रेंच कंपनी पण आहे. मग ह्या 2 कंपन्या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत, ओके, ब्रिटिश कंपनी आणि फ्रेंच कंपनी, मग ह्या 2 कंपन्या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी काय व्हायचं बघा, जर युरोप खंडामध्ये या 2 देशामध्ये युद्धाला सुरुवात झाली तर ह्या 2 देशाच्या कंपन्या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी व्यापार करताय त्या त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात होणार. मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, वास्तविकता अशी आहे की ज्यावेळेस युरोप खंडामध्ये त्या 2 देशाच्या कंपन्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली, युरोप खंडामध्ये 2 देशामध्ये, त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, भारतामध्ये पण त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली. पण याला नाव आपण काय दिले, कर्नाटक युद्ध, बंगाल युद्ध, मराठा युद्ध आणि म्हैसूर युद्ध. म्हणजे बघा, एकंदरीत आपण जर बघितलं तर कर्नाटक प्रांतामध्ये एकूण 3 लढाया झाल्या. त्यापैकी आपण ज्याला म्हणूया पहिले कर्नाटक युद्ध, त्यानंतर आहे बघा तुमचं दुसरं कर्नाटक युद्ध, आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा ती आहे त्या ठिकाणी तिसरे कर्नाटक युद्ध. जर आपण पहिल्या जर कर्नाटक युद्धाबद्दल बोललो 1746 ते 48 हाताचा कालखंड आहे. जर आपण दुसऱ्या जर कर्नाटक युद्धाबद्दल बोललो 1748 ते 54 हाताचा कालखंड आहे. आणि आपण जर तिसऱ्या जर कर्नाटक युद्धाबद्दल बोललो बघा 1756 ते 1700 या ठिकाणी 63 हाताचा कालखंड आहे. म्हणजे 3 जे युद्ध घडले ते 3ही युद्ध या 3 कालखंडामध्ये कर्नाटक प्रांतामध्ये किंवा
आता त्याला मी प्रांत म्हणतो, पण तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यानंतर मी सांगतो कर्नाटक प्रांत, सुभा वगैरे काय आहे ते. त्यानंतर बघा बंगाल प्रांतामध्ये पुन्हा त्या ठिकाणी 2 लढाया झाल्या, किंवा बंगाल सुभ्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी 2 लढाया झाल्या. त्यापैकी पहिली आहे बघा प्लासीची लढाई, जिला आपण 1757 म्हणूया. ओके, 1700 त्या ठिकाणी कधी बघा 57ची लढाई प्लासी. आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी बक्सरची लढाई. आता बक्सरचे युद्ध झाले तुमचं 1700 त्या ठिकाणी 64 मध्ये, आपण तसा पण या ठिकाणी अभ्यास करूया. आणि तिसरा आहे बघा इंग्रज आणि मराठा युद्ध. जर आपण इंग्रज आणि मराठा युद्धाचा विचार केला, मराठा प्रांतामध्ये पण इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये एकूण 3 लढाया झाल्या. त्यापैकी पहिली जर आपण बघितली बघा 1775 ते 1782 या ड्युरेशन मध्ये पहिली आहे. जर आपण सेकंड जर बघितली बघा तर 1802 ते 1805 मध्ये या ठिकाणी सेकंड वॉर आहे. आणि तिसऱ्याबद्दल आपण जर चर्चा केली बघा 1817 ते 1818 मध्ये या ठिकाणी तिसरी लढाई आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवायचा, कर्नाटक प्रांतामध्ये 3 लढाया, बंगाल प्रांतामध्ये 2 लढाया, मराठा प्रांतामध्ये पुन्हा त्या ठिकाणी 3 लढाया. आणि जर आपण मैसूर प्रांताचा विचार केला तर मैसूर प्रांतामध्ये या ठिकाणी एकूण 4 लढाया. किती बोललो बघा 4. तर पहिला भाग लक्षात ठेवायचा 1766 ते 1769 मध्ये पहिली लढाई. त्यानंतर आपण जर बघितलं बघा 1780 ते 1784 मध्ये दुसरी लढाई. जर आपण तिसरीचा जर विचार केला बघा 1790 ते 92 मध्ये, 1790 ते 92 मध्ये या ठिकाणी तिसरी लढाई. आणि चौथी आहे तुमची त्या ठिकाणी 1799 मध्ये. म्हणजे आपल्याला काय करायचं, सॉरी 90 ते 92 आहे ते. म्हणजे आपल्याला काय करायचं बघा एकूण त्या ठिकाणी इंग्रज आणि पूर्णपणे म्हणजे भारत संघर्ष आपण ज्याला म्हणतोय. आणि मग ह्या संघर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व हे जे 4 संघर्ष आहेत, या 4ही संघर्षाचा आपल्याला काय करायचं बघा या भागामध्ये प्रथमतः अभ्यास करायचा आहे. सुरुवात आपल्याला करायची कर्नाटक, 2 नंबर बंगाल प्रांत, 3 नंबर त्या ठिकाणी मराठा प्रांत, आणि 4 नंबर आहे बघा त्या ठिकाणी तुमचा मैसूर प्रांत. बघा तुम्ही सर्व स्पर्धा परीक्षा घ्या, विशेष करून राज्यसेवा आणि कंबाईनचा आपण जर विचार केला इथं तुम्हाला कन्फर्म या कंटेंटवरती प्रश्न आहेत. परंतु आता पहिला भाग एक लक्षात ठेवायचा, थोडक्यात मी तुम्हाला मुघलकालीन भारताबद्दल बोलतो. मुघलकालीन भारत म्हणजे त्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं बघा तर मुघल कालखंडामध्ये इथं भारताचे नेमके जे आता आपण ज्याला प्रांत म्हणतो त्या कालखंडामध्ये याला सुभा म्हणायचं आहे. काय बोललो बघा त्या ठिकाणी सुभा. तर मुद्दा असा आहे बघा, आपण जर बघितलं तर सरळ सरळ मी तुम्हाला फक्त दक्षिण भारताबद्दल बोलतो, कारण की ब्रिटिशांनी सुरुवातीला त्यांचा जो साम्राज्य विस्तार केलाय किंवा सुरुवातीला त्यांनी जे त्यांची व्यापाराची जे काही त्या ठिकाणी धोरणं राबवलेली आहेत ते दक्षिण भारतामध्ये. मग आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, आपण जर बघितलं तर हा जो स्पेस आहे बघा, आता इथं मी काही राज्यांचे किंवा काही प्रांतांची नावं काढतो बघा. तर हा पूर्णपणे जो भाग आहे या भागामध्ये एक राज्य होतं बघा त्या कालखंडामध्ये, ज्याला आपण त्या ठिकाणी कर्नाटक राज्य म्हणूया किंवा आपण त्याला कर्नाटक सुभा म्हणतो बघा. काय बोललो, कर्नाटक राज्य किंवा कर्नाटक सुभा. त्यानंतर या भागामध्ये आपण जर आलो बघा इथं त्रावणकोर नावाचं एक संस्थान आहे. कोणता बोललोय, त्रावणकोर. हे थोडंसं नावं लक्षात ठेवचला. त्रावणकोरच्या थोडंसं या भागामध्ये एक माहे नावाचं संस्थान आहे बघा. त्यानंतर आपण जर बघितलं तर या भागामध्ये पुन्हा एकदा एक हैदराबाद नावाचं त्या ठिकाणी पुन्हा एक संस्थान आहे. कोणतं बघा, हैदराबाद. हैदराबादच्या नंतर बघा पूर्णपणे एक मोठा भाग आहे किंवा मोठं एक राज्य आहे, ज्या राज्याचं नाव लक्षात ठेवचला बंगाल राज्य. त्यानंतर आपण जर बघितलं बघा या भागामध्ये पुन्हा इथं जर तुम्ही आले तर या भागामध्ये हे तुमचं मैसूर राज्य आहे. कोणतं बघा, मैसूर. आणि जर तुम्ही पूर्णपणे या भागाचा विचार केला तर या भागामध्ये सरळ आपण ज्याला म्हणूया इथे एक राज्य आहे बघा, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवचला मराठा राज्य. म्हणजे पहिला एक भाग आपण जर बघितला तर सरळ हे त्या कालखंडामधले हे संस्थान तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. हा, तर हे राज्य आहे त्या कालखंडामधले. आणि सुरुवातीला आपण कर्नाटक युद्ध असं नाव का दिलंय, कारण की कर्नाटक या प्रांतामध्ये एकूण 3 लढाई झाल्या म्हणून आपण त्याला कर्नाटक नाव दिले. बंगाल भागामध्ये एकूण त्या ठिकाणी 2 लढाई झाल्या म्हणून आपण त्याला बंगाल युद्ध म्हणलोय. त्यानंतर इंग्रज आणि मराठा प्रांतामध्ये एकूण 3 लढाया म्हणून त्याला आपण मराठा युद्ध म्हणलोय. आणि मैसूर भागामध्ये एकूण 4 लढाया म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी इंग्रज आणि मैसूर युद्ध म्हणलोय. मग आता पहिला भाग लक्षात ठेवायचा, आपल्याला काय करायचं माहितीये का, सुरुवात करायची तुमच्या त्या ठिकाणी पहिल्या युद्धाला, ते म्हणजे कर्नाटक युद्ध. माझा पहिला एक पॉईंट लक्षात ठेवायचा, आपण जर कर्नाटक युद्धाबद्दल या ठिकाणी जर चर्चा केली तर काय करायचं माहितीये का, आपल्याला सरळ एक एक युद्धाबद्दल आपण सविस्तर बोलूया. परंतु पहिला मुद्दा, ह्या 3ही युद्धाची माहिती घेण्याच्या अगोदर इथं एकच चार्ट मी तुमच्या समोर मांडतोय. या चार्ट मध्ये बघा 3ही तुमचे युद्ध या ठिकाणी क्लिअर होतील. ठीक आहे, नंतर आपण सविस्तर एक एक युद्धाबद्दल सविस्तर बोलूया. पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं माहितीये का, तुम्हाला युद्धाचं वर्ष कन्फर्म माहित असणं आवश्यक आहे, युद्धाचं वर्ष. त्यानंतर सेकंड तुमचा भाग आहे बघा, युद्धाचं कारण काय होतं. नेमकं कर्नाटक युद्ध घडले त्याचं कारण तर काहीतरी पाहिजे की नाही, डायरेक्ट युद्ध होऊ शकत नाहीये. म्हणजे युद्धासाठी काही ना काहीतरी त्या ठिकाणी रिझन असेल, आपण ते रिझन बघूया. त्यानंतर बघा हे युद्ध भारतामध्ये सुरू असताना
भारतामध्ये या ठिकाणी छोटीशी एक लढाई झालेली आहे, त्या लढाईची पण त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे आणि ते युद्ध थांबवण्यासाठी शेवटी आपण काय केलं बघा, या ठिकाणी एक तह केलेला आहे, म्हणजे तो तह पण तुम्हाला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। म्हणजे पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर सरळ सरळ तुम्हाला काय इथं पाहिजे का, जे तुमचं पहिलं युद्ध आहे बघा, पहिलं कर्नाटक युद्ध 1746 ला सुरू झालंय आणि 1700 त्या ठिकाणी कधी संपलंय 48 मध्ये। त्यानंतर बघा दुसरं कर्नाटक युद्ध 1748 ला सुरू झालंय आणि 1754 मध्ये संपलेलं आहे। आणि तिसरं कर्नाटक युद्ध आपण जर बघितलं बघा 1756 मध्ये सुरू झालंय आणि 1763 मध्ये संपलेलं आहे। परंतु पहिला भाग एक लक्षात ठेवा, तुम्हाला मगाशी बोललो होतो मी, ह्या दोन कंपन्या, एक आहे ब्रिटिश कंपनी आणि 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी कोणती, फ्रेंच कंपनी। आता ह्या दोन्ही कंपन्या युरोप खंडामधल्या, मग ज्या वेळेस युरोप खंडामध्ये या ठिकाणी ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये युद्धाला सुरुवात होणार, त्यावेळी ह्या दोन देशातील कंपन्या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी व्यापार करताय त्या ठिकाणी काय होणार बघा, युद्धाला सुरुवात होणार। आणि जर युरोप खंडामधलं युद्ध थांबलं तर जगामध्ये ह्या दोन कंपन्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी युद्ध सुरू आहेत ते पण त्या ठिकाणी थांबवले जाणार, असं एक नियम होता किंवा असं त्या ठिकाणी हे चालू असायचं बघा। मग आता पहिला भाग लक्षात ठेवा बघा, आपण जर पहिल्या कर्नाटक युद्धाबद्दल बोललो तर पहिल्या कर्नाटक युद्धाचं कारण आहे आणि ते कारण लक्षात ठेवा, ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्क। काय बोललो तुम्हाला मी, ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्क। आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला ह्या सर्व सुब्याकडे घेऊन येतो। माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा बघा, जोपर्यंत आपल्या भारतामध्ये मुघल शासक औरंगजेब यांची सत्ता आहे बघा, औरंगजेबचा मृत्यू हा 1707 मध्ये झाला। पण औरंगजेबने काय केलं तर माहिती की प्रत्येक भागामध्ये एका व्यक्तीला नेमलं होतं, म्हणजे कर्नाटक त्या कालखंडामध्ये म्हणजे मुघल कालखंडामध्ये याला सुबा बोललं जायचं, काय कर्नाटक सुबा, हैदराबाद सुबा, मराठा सुबा, त्यानंतर तुमच्या त्या ठिकाणी बंगाल सुबा। मग झालं काय माहितीये का, आपण जर बघितलं तर जसं त्या ठिकाणी औरंगजेबचा मृत्यू झाला, मग औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर त्या सुभेदारांनी, म्हणजे त्या सुब्याचा प्रमुख व्यक्ती सुभेदार यांनी काय केलं बघा, मुघल एम्पायर पासून थोडंसं बाजूला निघण्याचा प्रयत्न केला। मग आता पहिला भाग लक्षात ठेवा, आपण जर बघितलं आता या इथं आपण जर बघितलं बघा, कर्नाटक हे जे राज्य आहे किंवा कर्नाटक हा जो सुबा आहे, या सुब्याचा एक नवाब आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा अनुरुद्दीन खान। काय बोलू तुम्हाला मी, अनुरुद्दीन खान हे नाव लक्षात ठेवा, अनुरुद्दीन खान। आणि आपण जर हैदराबाद बद्दल बोललो बघा, तर हैदराबाद या सुब्याचा एक त्या ठिकाणी आपण जर बघितलं निजाम आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवा बघा, आसफ जहा। काय बोललोय मी, आसफ जहा हे त्या ठिकाणी तुम्हाला नाव माहित पाहिजे, ठीक आहे। हे दोन नाव, एक हैदराबादचा निजाम आसफ जहा आणि कर्नाटकचा नवाब कोण बघा, अनुरुद्दीन खान। आता थोडंसं पुढे या, मग आता झालं काय बघा, आपण जर त्या ठिकाणी बघितलं हे दोन व्यक्ती सुभेदार हे त्या भागामध्ये त्या ठिकाणी राज्य करताय, परंतु या ठिकाणी पहिलं जे कर्नाटक युद्ध आहे आपण त्याच्याबद्दल बोलतोय। आता मी तुम्हाला फक्त या कर्नाटक सुब्याबद्दल सांगतो बघा काय परिस्थिती आहे। माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर या भागामध्ये पूर्णपणे आपण ज्याला म्हणूया हा तुमचा कर्नाटकचा पूर्णपणे प्रांत आहे, ओके। आता या कर्नाटक स्टेटमध्ये आपलं पाठीमागं बोलणं झालंय, महत्वाच्या 2 वसाहती आहेत या ठिकाणी, पूर्णपणे खाली हिंदी महासागर आहे, 2 मिनिट लक्ष द्या, या भागामध्ये अरबी समुद्र आहे आणि इकडल्या भागाचा आपण जर विचार केला बघा तर या भागामध्ये बंगालचा उपसागर आहे। आणि या कर्नाटक सुब्यामध्ये या ठिकाणी मद्रास नावाची एक वसाहत आहे, जी वसाहत आहे बघा प्रमुख त्या ठिकाणी ब्रिटिशांची, आपलं पाठीमागं बोलणं झालंय या ठिकाणी 1639 मध्ये फ्रान्सिस डे नावाचा अधिकारी आहे ज्यांनी मद्रास शहर निर्माण केलंय। आणि या मद्रासच्या दक्षिणेकडे अजून एक वसाहत आहे बघा त्या ठिकाणी पॉंडिचेरी नावाची, परंतु पॉंडिचेरी ही त्या ठिकाणी ही फ्रेंचांची वसाहत आहे, हे पण आपल्या पाठीमागे झालं बघा, ओके। या ठिकाणी आपण जर बघितलं तर फ्रान्सिस डी मार्टिन यांनी काय केलंय, हे पॉंडिचेरी शहर निर्माण केलेले। आता पहिला मुद्दा, भारतामध्ये या 2 वसाहती कर्नाटक सुब्यामध्ये मद्रास आणि कोणती बघा, पॉंडिचेरी। पण आता एक पहिला भाग इथे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, मग 1746 ते 48 मध्ये ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्कावरनं भारतामध्ये काय झालं बघा, युद्धाला सुरुवात झाली, परंतु युरोप खंडामध्ये नेमकं युद्धाला सुरुवात कशी झाली आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया। बघा युरोप खंडामध्ये एक देश आहे ज्या देशाचं नाव लक्षात ठेवा, ऑस्ट्रिया नावाचा, कोणता बघा, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया नाही बरं का, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया वेगळा, ऑस्ट्रिया वेगळा। आणि अजून एक देश आहे बघा युरोप खंडामध्ये प्रशिया नावाचा, कोणता बोललो बघा, प्रशिया। आता प्रशिया म्हणजे रशिया नाहीये, प्रशिया वेगळा, रशिया वेगळा। बघा झालं काय त्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर 1740 मध्ये ह्या ऑस्ट्रियाच्या राजाचा मृत्यू झाला आणि मग त्या ऑस्ट्रियाच्या राजगादी पदावरती काय केलं बघा, या प्रशियाच्या राजाने या ठिकाणी हक्क दाखवला,
म्हणजे झालं काय बघा, 1740 मध्ये ह्या दोन देशामध्ये वारसा युद्ध हक्कावरनं युद्धाला सुरुवात झाली आणि मग ह्या दोन देशाच्या बाजूने युरोप खंडामधले एक एक देश काय झाले बघा त्या ठिकाणी ओढले गेले. तर या ऑस्ट्रियाचा जो पक्ष आहे तो पक्ष घेतला त्या ठिकाणी ब्रिटनने आणि हा जो प्रशिया आहे याचा पक्ष घेतला बघा त्या ठिकाणी कोणत्या देशाने, तर तो घेतला फ्रान्सने. म्हणजे झालंय काय बघा, आता युरोप खंडामध्ये ह्या दोन कंपन्यामध्ये किंवा कंपन्या म्हणण्यापेक्षा देश म्हणूया, म्हणजे ब्रिटन आणि काय बघा फ्रान्स या दोन देशामध्ये 1700 या ठिकाणी 40च्या नंतर युद्धाला सुरुवात झाली. आता पहिला मुद्दा, मग जर 1740 मध्ये युरोप खंडामध्ये ह्या दोन देशामध्ये युद्धाला सुरुवात झालेली आहे, तर जगामध्ये हे दोन देश ज्या ज्या ठिकाणी व्यापार करताय त्या त्या ठिकाणी काय होणार बघा, त्यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात होणार. आणि आपण जर आपल्या भारताबद्दल बोललो बघा, तर पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच आहेत आणि मद्रासमध्ये कोण बघा त्या ठिकाणी ब्रिटिश आहेत. म्हणजे आता पहिला मुद्दा, मग इथं सुरुवात झाली कशी बघा, तर 1745 मध्ये, काय बोललो मी तुम्हाला 1700 कधी बघा 45 मध्ये, हे जे काही फ्रेंच आहेत यांची जहाज या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया व्यापार करण्यासाठी कुठे गेली बघा, ही गेली मद्रासमध्ये. पॉइंट लक्षात ठेवा, कुठे गेली, मद्रासमध्ये. परंतु या मद्रासमधील ब्रिटिशांचा असा एक गैरसमज झाला की तिकडं युरोप खंडामध्ये युद्ध सुरू आहे, काय बोलतो लक्षात ठेवा. आणि ह्या फ्रेंचांनी काय केलं बघा, आमच्यावरती आक्रमण केलंय आणि त्यामुळे काय केलं, ह्या मद्रासमधल्या ब्रिटिशांनी ही फ्रेंचांची जहाज या ठिकाणी पकडली. आता जर तुम्ही या पॉंडिचेरी बद्दल बोलले बघा, तर पॉंडिचेरीमध्ये या ठिकाणी फ्रेंच अधिकारी आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा डुप्ले. मग आता पहिला मुद्दा लक्षात ठेवा बघा, फ्रेंचांची जहाज कोणी पकडली या ठिकाणी, ब्रिटिशांनी. आता एकंदरीत आपण जर बघितलं त्यामुळे काय झालं बघा, भारतामध्ये ह्या दोन कंपन्यांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. म्हणजे कारण तुमचं कोणतं, ऑस्ट्रियन वारसा. परंतु त्या कारणाचे पडसाद आपण ज्याला म्हणूया ह्या ठिकाणी कर्नाटक प्रांतामध्ये पडले आणि मद्रास इथं ब्रिटिश आहेत आणि या ठिकाणी पॉंडिचेरीमध्ये कोण बघा त्या ठिकाणी फ्रेंच आहेत. या दोन्ही कंपन्यांमध्ये भारतामध्ये युद्धाला सुरुवात झाली. परंतु पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, इथे घटना अशी घडलेली आहे, ती घटनेबद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. आता जर तुम्ही या भागात बघितलं बघा, इकडं मॉरिशस नावाचा एक देश आहे, कोणता बघा, मॉरिशस. या मॉरिशस मध्ये पण त्या ठिकाणी फ्रेंच आहेत आणि या मॉरिशस मधला एक फ्रेंच अधिकारी आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा, ला बोर्डोनी. काय बोलू तुम्हाला मी, ला बोर्डोनी. आता मुद्दा असा आहे बघा, मग डुप्लेने काय केलं माहितीये का, ज्यावेळेस डुप्ले आणि या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया जे काही ब्रिटिश आहेत, ब्रिटिश. आता मद्रासमध्ये एक अधिकारी आहे बार्नेट नावाचा अधिकारी, कोणता बघा, बार्नेट, जो ब्रिटिश अधिकारी आहे. आणि पॉंडिचेरीमध्ये कोण बघा, डुप्ले आहे. तिकडे मॉरिशसमध्ये ला बोर्डोनी आहे जो फ्रेंच आहे. मग आता ज्या वेळेस या कर्नाटक प्रांतामध्ये ह्या दोन कंपन्यांमध्ये युद्धाला सुरुवात झाली, त्यावेळेस कर्नाटक प्रांताचा नवाब कोण त्या ठिकाणी, अनरुद्दीन खान याने एक आदेश काढला आणि सांगितलं की यार तुम्ही युद्ध तुमच्या भागात करा, म्हणजे तुमच्या तिकडे देशामध्ये जाऊन करा. युद्धाचं कारण त्या ठिकाणी युरोपमधलं आहे, विनाकारण तुम्ही माझ्या भागातली शांतता भंग करू शकत नाहीये. म्हणजे तुम्ही युद्धाचं कारण युरोप खंडामधलं, तुम्ही युद्ध करता माझ्या भागामध्ये, त्यामुळे या ठिकाणी कर्नाटक प्रांताची पूर्णपणे शांतता जी आहे ती भंग पावलेली आहे. तुम्हाला तुमचं युद्ध या ठिकाणी तात्काळ बंद करावं लागेल. परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवा, आता डुप्ले जो आहे बघा, जो त्या ठिकाणी फ्रेंचांचा गव्हर्नर आहे, त्यांनी त्या अनरुद्दीन खानची भेट घेतली आणि त्याला सांगितलं चला ठीक आहे आम्ही युद्ध बंद करतो, पण ज्या ब्रिटिशांनी आमची जहाजं पकडली तर त्यांना आम्हाला थोडंफार तरी या ठिकाणी काही ना काहीतरी शिक्षा द्यावं लागेल. मग एक काम करतो म्हणे, आम्ही त्या मद्रासवरती अटॅक करतो आणि मद्रासवरती अटॅक करून, पहिला भाग लक्षात ठेवा बघा, या ठिकाणी मद्रास शहर आम्ही ब्रिटिशांकडनं जिंकून घेतो आणि ते जिंकून घेतलेलं शहर आम्ही तुम्हाला परत करतो. म्हणजे कोणाला बघा, अनरुद्दीन खानला. आता अनरुद्दीन खानला वाटलं ठीक आहे, काही न करता मला माझं शहर मला परत भेटतंय, बरोबर आहे का नाही. मग अनरुद्दीन खाननी काय केलं बघा, ही कृती करण्यासाठी डुप्लेला परमिशन दिली आणि मग डुप्लेने काय केलं, पहिला भाग, या मॉरिशसचा गव्हर्नर ला बोर्डोनी याला समुद्री मार्गे त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि समुद्री मार्गेच काय केलं बघा, या ठिकाणी मद्रासवरती अटॅक करायला सांगितलं. आता मुद्दा असा आहे, डुप्लेने काय केलं बघा, जमिनी मार्गे मद्रासवरती अटॅक केला आणि या ला बोर्डोनीने या ठिकाणी समुद्रा मार्गे त्या मद्रासवरती अटॅक केला. म्हणजे दोन्ही पण बाजूने काय केलं बघा, मद्रास शहर त्या ठिकाणी घेरलं गेलं. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवा बघा, मद्रास मधल्या ब्रिटिशांचा म्हणजे त्या बार्नेटचा पूर्णपणे पराभव झाला. परंतु ठरलं काय होतं बघा, त्या डुप्लेमध्ये आणि या ठिकाणी हा ला बोर्डोनीमध्ये आपल्याला फक्त त्यांना पनिशमेंट करायची. कोणाला, त्या बार्नेटला. का पनिशमेंट करायची, आपली जहाजं पकडली त्यांनी, मग त्यांचं शहर वगैरे हे घ्यायचं काय मनसुबा आपला नाहीये. म्हणजे पहिला मुद्दा इथं काय केलं माहितीये का, पण डुप्लेला काय करायचंय, त्या कर्नाटक सुब्यामधनं ब्रिटिशांचा कायमचा बंदोबस्त लावायचा आहे. मग पहिला मुद्दा, ला बोर्डोनी असं मत आहे की आपण त्यांना युद्धामध्ये पराभूत केलेलं आहे, त्यांच्याकडून आपण युद्ध खंडने घेऊ आणि आपण परत चालल्या जाऊ. परंतु डुप्लेचं मत आहे बिलकुल नाही, आता त्यांना पराभूत केलंय ना आपण,
मग हे शहर आपण काय करू बघा, त्यांच्याकडनं ताब्यात घेऊया. त्यामुळे ह्या एका गोष्टीवरनं ह्या ला बोर्डोनीमध्ये आणि डुप्लेमध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी वाद झाले आणि शेवटी ला बोर्डोनी तसंच त्या ठिकाणी समुद्री मार्गे इथं मॉरिशस निघून गेला. परंतु आता मुद्दा असा होता बघा, डुप्लेने काय केलं, मद्रासवरती डबल अटॅक केला आणि डबल अटॅक करून काय केलं बघा, पुन्हा त्यांनी ह्या इथल्या ब्रिटिशांचा पराभव केला आणि पराभव करून इथल्या काही ब्रिटिशांना युद्ध कैदी बनवलं. त्या युद्ध कैद्यामध्ये महत्वाचा व्यक्ती आहे बार्नेट आणि सगळ्यात महत्वाचा एक व्यक्ती आहे बघा, ज्याला आपण रॉबर्ट क्लाइव्ह म्हणतो, ज्यांनी नंतर भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला. ओके, तुम्हाला कधी कधी प्रश्न येतो बघा की खालीलपैकी पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांनी ज्यांना बंदी बनवलं होतं, ज्या ब्रिटिशांना, त्यामध्ये महत्वाचा व्यक्ती कोण होता, तर कोण त्या ठिकाणी क्लाइव्ह हा महत्वाचा व्यक्ती आहे आणि बार्नेट पण त्या ठिकाणी महत्वाचा व्यक्ती आहे. परंतु ठरलं काय होतं बघा, मद्रास जिंकून घ्यायचं आणि कुणाला परत द्यायचं त्या ठिकाणी, अनरुद्दीन खानला. पण आता मद्रास जिंकून घेतल्यानंतर डुप्लेनी हे मद्रास शहर अनरुद्दीन खानला जो आहे त्याला परत करण्यास नकार दिला. त्यामुळे अनरुद्दीन खानचा दिमाग खराब झाला. त्याला वाटलं प्रांत माझा, राज्य माझं, ह्या दोन कंपन्या माझ्या प्रांतात येऊन त्या ठिकाणी व्यापार करता, बरं ठीक आहे व्यापार करता तिथपर्यंत ठीक आहे, नंतर युद्ध करायला लागल्या, पण तेही मान्य केलं. बरं नंतर डुप्लेनी शब्द दिला की मी मद्रास जिंकून घेऊन पुन्हा तुम्हाला देतो. बरं तोही शब्द डुप्लेनी पाळला नाही. त्यामुळे काय झालं माहितीये का, अनरुद्दीन खान यांनी लगेच त्या ठिकाणी फौज जमा केली आणि फौज जमा करून त्या फौजेचं नेतृत्व एका व्यक्तीच्या हातात दिलं बघा. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी त्या व्यक्तीबद्दल प्रश्न येऊ शकतो, ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला, महफूज खान. काय बोललो मी तुम्हाला, महफूज खान. आणि मग या महफूज खान मध्ये आणि या बाजूला आहे बघा त्या ठिकाणी फ्रेंच गव्हर्नर डुप्ले यांच्यामध्ये 1748 मध्ये कर्नाटक प्रांतामध्ये एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवा, चला, आपण ज्याला सेंट थॉमस म्हणूया. काय बोललो बघा, सेंट थॉमस. या सेंट थॉमस मध्ये काय झालं, या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया सेंट थॉमसची एक लढाई झाली आणि जी लढाई तुमची झाली बघा 1748 मध्ये. म्हणजे पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, चला, या 1748च्या सेंट थॉमसच्या युद्धामध्ये महफूज खानचा पराभव झाला. म्हणजे पर्यायाने या ठिकाणी अनरुद्दीन खानचा पराभव झाला. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला बघा, दक्षिण भारतामध्ये जर तुम्ही कर्नाटक सुव्याबद्दल बोलले तर डुप्लेनी काय केलं, म्हणजे फ्रेंचांनी काय केले, ब्रिटिशांचा पण पराभव केला आणि खुद्द हा प्रांत ज्याचा आहे तो अनरुद्दीन खान त्यांचा पण पराभव केला. म्हणजे एकंदरीत पहिला भाग लक्षात ठेवा, 1748 मध्ये दक्षिण भारतामध्ये विशेष करून त्या ठिकाणी कर्नाटक प्रांतामध्ये एक हाती सत्ता आता कोणाची आहे बघा, त्या ठिकाणी डुप्लेची आहे किंवा त्या ठिकाणी फ्रेंचांची आहे. परंतु पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपल्याला काय करायचंय, जर तुम्ही मला एक सांगा, हे जे युद्ध आहे बघा, ते युद्धाचं कारण भारतातलं आहे का, नाही आहे. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, आपण जर युरोप बद्दल बोललो तर कारण त्या ठिकाणी युरोप मधलं आहे आणि युरोप खंडामध्ये पण ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये काय बघा, युद्धाला या ठिकाणी सुरुवात आहे, युद्ध तिथं पण सुरू होत आहे. आणि आपण त्या ठिकाणी जर भारताबद्दल बोललो तर भारतामध्ये पण ह्या दोन देशाच्या कंपन्यामध्ये एक ब्रिटन आणि सेकंड कोणतं बघा, फ्रान्स, यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. परंतु भारतामध्ये काय झालंय, फ्रेंचांचा विजय झालाय आणि या ब्रिटिशांचा काय झाला बघा, त्या ठिकाणी पराभव झाला पुढं भारतामध्ये. पण युरोप खंडामधली परिस्थिती वेगळी आहे. युरोप खंडामध्ये ब्रिटिशांचा विजय झालाय आणि फ्रेंचांचा पराभव झालाय. या ब्रिटिशांनी युरोप खंडामध्ये फ्रेंचांची बरीचशी शहरं काय केली बघा, या ठिकाणी जिंकून घेतली. तसं भारतामध्ये फ्रेंचांनी काय केलं, ब्रिटिशांची बरीच शहरं म्हणजे मद्रास वगैरे हे जिंकून घेतला. मग पहिला मुद्दा, जर या युद्धाचं कारण जर युरोप मधलं आहे तर हे युद्ध थांबवण्यासाठी 1748 मध्ये एक तह केला गेला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा, चला, एक्सला चापलचा तह. आणि या एक्सला चापलच्या तहाने काय केलं बघा, 1748 मधला तह आहे तो, आणि या तहाने हे तुमचं पहिलं कर्नाटक युद्ध थांबवलं गेलं. परंतु झालं काय बघा, आपण जर बघितलं तर युरोप खंडामध्ये ब्रिटिशांचा विजय, फ्रेंचांचा पराभव आहे. मग युरोप खंडामध्ये ब्रिटिशांनी जी शहरं जिंकली होती कोणाची, फ्रेंचांची, ती त्यांना परत केली गेली. कोणत्या तहाने, एक्सला चापलच्या. मग आता या तहाने भारतामध्ये आपण जर बघितलं, भारतात युद्धाचा परिणाम आपण जर बघितला, ब्रिटिशांचा पराभव, फ्रेंचांचा विजय. मग भारतामध्ये या फ्रेंचांनी जी शहरं जिंकली होती ब्रिटिशांची, ती त्यांना परत केली गेली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे बघा, ते म्हणजे या ठिकाणी कोणतं, मद्रास शहर. म्हणजे जर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला की मद्रास हे जे शहर आहे फ्रेंचांनी ब्रिटिशांना कोणत्या तहाने परत दिलं, तर आपलं उत्तर पाहिजे बघा त्या ठिकाणी एक्सला चापलचा तह. काय बोलले, एक्सला चापल. आणि ह्या एक्सला चापलच्या तहाने काय झालं बघा, तुमच्या सेकंड युद्ध आहे तर या ठिकाणी पूर्णपणे पूर्णविराम मिळाला. आता जर आपण दुसऱ्या जर युद्धाबद्दल चर्चा केली तर पहिला एक भाग लक्षात ठेवतो, 1748 पर्यंत या फ्रेंचांनी काय केलं बघा, ब्रिटिशांचा पण पराभव केला आणि अनरुद्दीन खानचा पण पराभव केला. म्हणजे डुप्लेची महत्वाकांक्षा आता पूर्णपणे वाढलेली आहे.
आणि आता डुप्लेने एक प्लॅन केला. त्यांनी असा प्लॅन हा केला की आपण आता भारतीयांच्या विशेष करून कर्नाटक आणि कर्नाटकच्या जवळ हैदराबाद या दोन राज्याच्या अंतर्गत प्रशासनामध्ये आपण हस्तक्षेप करूया आणि त्याला ती संधी मिळून दिली. इथं बघा कशी, म्हणजे दुसरं तुमचं युद्ध आहे 48-54 मध्ये. जर तुम्ही त्याचं कारण जर बघितलं बघा तर सेकंड कर्नाटक युद्धाचं कारण आहे भारतीय वारसा युद्ध हक्क. पहिल्याचं कारण काय सांगितलंय, ऑस्ट्रियन वारसा, आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी भारतीय वारसा युद्ध हक्क. आता एक 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बघा कधी कधी काय होतं, आपल्याला आयोग इथं प्रश्न विचारतं, त्यामुळे तुम्हाला ते माहित असणं आवश्यक आहे. बघा आता भारतीय वारसा म्हणजे नेमकं काय बोलू आपण त्या ठिकाणी. मी तुम्हाला मगाशी बोललो बघा, भारतामध्ये 2 संस्थान आहेत विशेष करून त्या ठिकाणी. हा वारसा सुरू कुठं झाला बघा, एक आहे कर्नाटक प्रांतामध्ये. कोणता बोललो बघा, कर्नाटक. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा तर ते आहे त्या ठिकाणी हैदराबाद. आता मुद्दा एक लक्षात ठेवायचा बघा, ह्या दोन्ही पण प्रांतामध्ये वारशावरून काय झालं बघा, युद्धाला सुरुवात झाली आणि याचा फायदा हा घेतला डुप्लेनी म्हणजे फ्रेंचांनी, नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी. आता तुम्हाला काय करायचंय, दुसरं जे कर्नाटक युद्ध आहे या दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा अभ्यास करताना तुम्हाला त्याचे 2 भाग पाडायचे आहेत. बघा सरळ तुमचा पहिला भाग आहे या ठिकाणी युद्धाचा, आपण ज्याला पूर्वार्ध म्हणूया. युद्धाचा काय बघा, पूर्वार्ध म्हणजे सुरुवात, पूर्वार्ध आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे. आणि सेकंड तुमचा पार्ट आहे बघा, हे जे काही युद्ध आहे त्या युद्धाचा उत्तरार्ध म्हणजे शेवट जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये पूर्वार्धामध्ये विजय कोणाचा आहे फायनली, आणि उत्तरार्धामध्ये फायनली विजय कोणाचा आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल. पण त्यासाठी पुन्हा तुम्हाला इथे यावं लागेल. आता पॉइंट लक्षात ठेवायचं बघा काय झालंय, जर तुम्ही हैदराबादच्या निजाम बद्दल बोलले 1748 मध्ये, 1700 कधी बघा 48 मध्ये, ज्यांचं मगाशी मी नाव घेतलं या ठिकाणी काय, असफ जहा यांचा मृत्यू झाला 1700 कधी 48 मध्ये. हे नाव लक्षात ठेवा. आणि मुद्दा पॉइंट असा आहे की 1748 मध्ये यांचा मृत्यू झाल्यानंतर असफ जहाचा मोठा मुलगा, ज्यांचं नाव लक्षात ठेवा नासिर जंग, काय बोललो बघा त्या ठिकाणी, नासिर जंग हे त्या ठिकाणी हैदराबादचे निजाम बनले. काय बोललो, हैदराबादचे निजाम बनले. आता जर तुम्ही इथं आले बघा कर्नाटक प्रांतामध्ये, कर्नाटकचं नाव आहे त्या ठिकाणी अनवरुद्दीन खान. नाव लक्षात ठेवा, अनवरुद्दीन खान. ह्या प्रॉपर घटना ज्या आहेत ह्या घटना त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे. नेमकं भारतामध्ये युद्धाला सुरुवात कशी झाली सेकंड कर्नाटक वॉर मध्ये हे त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. बघा ठीक आहे, पहिलं कर्नाटक युद्ध आपण बघितलंय, सेकंड बद्दल आपण सविस्तर चर्चा करतोय. परंतु पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा, सेकंड कर्नाटक युद्धाचा अभ्यास करण्याच्या अगोदर इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे की एकदा मला कमेंट करून सांगा फास्ट मध्ये, लवकर. बोला, कमेंट करा रे, म्हणजे एक एक पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पुढे जायचंय. यस ठीक आहे, चला. आता पॉइंट काय बघा या ठिकाणी आपण जर बघितलं, भारतीय वारसा कसा बघा. मला सांगा 1748 मध्ये निजाम कोण बनलाय, नासिर जंग. परंतु पहिला भाग लक्षात ठेवा बघा, आता नासिर जंगचा एक भाचा आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवा मुझफ्फर जंग. काय बोललाय, मुझफ्फर जंग यांनी काय केलं बघा, ह्या नासिर जंगच्या निजाम पदाला आव्हान दिलं. म्हणजे याचं मत असं आहे की आता इथला निजाम मी आहे, कुठला, हैदराबादचा. म्हणजे काय झालं बघा, वास्तविकतेमध्ये आपण ज्याला म्हणूया या दोघांमध्ये मामा भाच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली किंवा त्या वारशावरनं काय झालं बघा, वाद सुरू झाला. तसं इथं एक व्यक्ती आहे, जर तुम्ही कर्नाटकच्या नवाब पदाबद्दल बोलले, नवाब कोण आहे त्या ठिकाणी, अनवरुद्दीन खान. परंतु या अनवरुद्दीन खानचा एक मेवणा आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवायचं बघा, चंदा साहेब. यांनी काय केलं बघा, ह्या कर्नाटकच्या म्हणजे त्या अनवरुद्दीन खानच्या नवाब पदाला आव्हान दिलं. म्हणजे एक भाग लक्षात ठेवायचा, भारतामध्ये परिस्थिती दोन्ही प्रांतामध्ये कशी सुरू झाली, वारसा, भारतीय वारसा. म्हणजे इथं निजाम पदाला आव्हान दिलं गेलं, इथं नवाब पदाला आव्हान दिलं गेलं. मग आता एक भाग आपण जर बघितलं बघा, कर्नाटक सुब्यामध्ये दोन्ही पण कंपन्या आहेत. त्यापैकी पहिली आपली कंपनी कोणती आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. अरे बरोबर आहे का. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा तर ती आहे त्या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. आता जर तुम्ही पहिल्या युद्धाचा विचार केला 1748 मध्ये, तर 1748 मध्ये डुप्लेची आपण ज्याला म्हणूया महत्वाकांक्षा एवढी वाढलेली आहे, कारण की पहिल्या युद्धामध्ये त्यांनी दोघांचा पण पराभव केलाय, ब्रिटिशांचा पण केला आणि अनवरुद्दीन खानचा पण केला. आता ही संधी त्याला चालवली इथं. बघा झालं काय, डुप्लेने काय केलेलं आहे, या कर्नाटकच्या नवाब पदासाठी इथं पक्ष घेतला बघा चंदा साहेबांचा. कोणाचा घेतला, चंदा साहेबांचा. आणि जर आपण ह्या हैदराबादच्या निजाम पदाबद्दल बोललो बघा, तर हैदराबादच्या निजाम पदासाठी डुप्लेने त्या ठिकाणी पक्ष कोणाचा घेतला, तो घेतला बघा मुझफ्फर जंगचा. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवायचा, इथं झालं काय, पक्ष पडले. इथं सरळ पहिला पक्ष आहे फ्रेंच, चंदा साहेब आणि कोण बघा, मुझफ्फर जंग. म्हणजे पहिला मुद्दा, ज्या वेळेस या ठिकाणी
चंदा साहेबासाठी लढाई केली जाईल, त्या नवाब पदासाठी त्यावेळेस त्या चंदा साहेबाला फ्रेंच पण मदत करतील आणि मुझफ्फर जंग पण त्या ठिकाणी मदत करेल। आता राहिला विषय या ठिकाणी या दोन लोकांचा, आणि शेवटी काय केलं बघा, ब्रिटिशांनी या दोघांचा पक्ष घेतला। म्हणजे सेकंड कर्नाटक वॉर मध्ये काय झालंय आपण जर बघितलं, या ठिकाणी युद्धाचे तुमचे दोन पक्ष बनलेले आहेत। पहिला पक्ष अनवरुद्दीन खान ब्रिटिश आणि नासिर जंग, आणि दुसरा जर आपण पक्ष बघितला बघा तो आहे चंदा साहेब फ्रेंच आणि कोणत्या ठिकाणी मुझफ्फर जंग। असे दोन पक्ष काय झाले बघा या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया इथं तुमचे हे तयार झालेले आहेत। आता पहिला जर आपण त्या ठिकाणी भाग बघितला, इथं काय झालं बघा, मग प्रथमतः तुमचं युद्ध झालं या ठिकाणी चंदा साहेबासाठी म्हणजे कर्नाटकच्या नावपदासाठी, आणि ते तुमचं युद्ध आहे बघा अंबूरची लढाई। कोणती बोललोय, अंबूर, आणि ही लढाई झाली बघा 1749 मध्ये। प्रॉपर पॉइंट लक्षात ठेवा चला, कधी बघा त्या ठिकाणी 1749 मध्ये। आता काय बोलतो लक्षात ठेवा चला, म्हणजे पहिला मुद्दा मगाशी जो चार्ट मी काढला होता बघा, त्या चार्ट मध्ये सरळ मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला मधल्या काळामध्ये लढाई बघायची। आपण आता हा दुसरा मुद्दा कव्हर केला, भारतीय वारसा। आता इथं दोन लढाया, त्यापैकी पहिली आहे बघा अंबूरची लढाई 1749, आणि दुसरी आहे बघा त्या ठिकाणी उल्वाऊर 1750 मध्ये। आता इथं कर्नाटकच्या नवाब पदासाठी जी पहिली लढाई झाली ती म्हणजे कोणती बघा, अंबूरची लढाई, आणि या अंबूरच्या युद्धामध्ये अनवरुद्दीन खान त्या ठिकाणी मारले गेले। परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा, या अंबूरच्या युद्धामध्ये बघा कर्नाटकचा आपण जर विचार केला तर कर्नाटकची राजधानी आहे त्या ठिकाणी आरकाट नावाचं शहर, कोणतं बघा आरकाट, आणि या आरकाटच्या पुढं एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेवतो आपण ज्याला त्रिचिनापल्लीचा किल्ला म्हणूया, त्रिचिनापल्लीचा किल्ला। आणि या त्रिचिनापल्लीच्या किल्ल्यामध्ये आपण जर बघितलं बघा तर अनवरुद्दीन खानचा मुलगा, म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी अनवरुद्दीन खान मारला गेला, अनवरुद्दीन खानचा एक मुलगा आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा चला मोहम्मद अली, नाव क्लिअर पाहिजे बघा, काय त्या ठिकाणी मोहम्मद अली। या मोहम्मद अलीने काय केलं बघा, आरकाटच्या जवळ जो किल्ला आहे त्रिचिनापल्लीचा किल्ला, या किल्ल्यामध्ये काय केलं बघा त्या ठिकाणी आश्रय घेतला। आता पहिला एक भाग लक्षात ठेवा चला आपण जर बघितलं, मग आता इथं काय झालं, सरळ त्या ठिकाणी अनवरुद्दीन खान मारला गेला, म्हणजे ब्रिटिशांचा काय झालं बघा त्या ठिकाणी पराभव झाला। काय झालं, पराभव। आणि ज्यांनी म्हणजे आपण ज्याला म्हणूया फ्रेंचांनी ज्यांचा पक्ष घेतला होता चंदा साहेब, त्याचा विजय झाला, आणि चंदा साहेबाला काय केलं बघा या ठिकाणी कर्नाटकचा नवाब डिक्लेअर केलं गेलं। म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला 1749 पर्यंत ही जी फ्रेंच कंपनी आहे, ही फ्रेंच कंपनी एकदम आता स्ट्रॉंग बनली, बरोबर आहे काय। म्हणजे एक आपण जर बघितलं बघा, सरळ सरळ माझा मुद्दा असा आहे, इथं या चंदा साहेबांनी डुप्लेला म्हणजे अक्षरशः लक्षात ठेवतो भरपूर सारे गावं देऊन टाकले। त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवतो भरपूर सारे गिफ्ट म्हणजे पैसा वगैरे खूप सारा देऊन टाकला, कारण की चंदा साहेब हा त्या ठिकाणी नवाब कोणामुळे म्हणला बघा, डुप्लेमुळे। आता सेकंड पुन्हा युद्ध झालं या ठिकाणी हैदराबादच्या निजाम पदासाठी, आणि हे युद्ध आहे बघा उल्वाऊर, कोणतं बघा उल्वाऊर, आणि हे युद्ध झालं त्या ठिकाणी 1750 मध्ये। आता इथं पण सेम परिस्थिती आहे, काय झालं बघा, इथं या उल्वाऊरच्या युद्धामध्ये नासिर जंग मारला गेला आणि मुझफ्फर जंग हैदराबादचा निजाम झाला। म्हणजे या भागामध्ये चंदा साहेबाला कर्नाटकचा नवाब केलं गेलं, आणि तिकडे आपण जर बघितलं बघा तर मुझफ्फर जंगला हैदराबादचा निजाम केलं गेलं। म्हणजे पहिला भाग इथं आपण असं म्हणू शकतो की ज्यांचा पक्ष या ठिकाणी फ्रेंचांनी घेतला त्यांचा विजय झाला। म्हणजे सरळ सरळ 1746 ला पहिल्या युद्धामध्ये ही विजयाची जी घोडदौड सुरू झालेली आहे ती 1750 पर्यंत फ्रेंचांच्याच बाजूने आहे। म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा चला, ह्या दुसऱ्या कर्नाटक युद्धाच्या या पूर्वार्धामध्ये पूर्णपणे विजय जर कोणाचा असेल तर तो लक्षात ठेवा चला कोणाचा बघा, तर तो आहे त्या ठिकाणी फ्रेंचांचा। इथं पण तीच परिस्थिती आहे, ज्यावेळेस मुझफ्फर जंगला हैदराबादचा निजाम बनवलं गेलं, या डुप्लेला भरपूर सारे त्या ठिकाणी पैसे वगैरे दिला गेला, काही त्या ठिकाणी भाग पण दिला गेला। परंतु एक मुद्दा लक्षात ठेवा चला बघा, आता दक्षिण भारतामध्ये ही जी किचकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि पूर्णपणे काय झालं बघा, ब्रिटिश कंपनीचा जो पराभव झालाय, जर आता यातून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर हा मुद्दा सोडवण्यासाठी अशा व्यक्तीला तिथं पाठवा लागेल की ती व्यक्ती हा मुद्दा सॉल्व्ह करू शकते। म्हणून ब्रिटिश कंपनीने काय केलं बघा, दक्षिण भारतातला हा गुंता सोडवण्यासाठी एका व्यक्तीला पाठवलं, आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा बघा, रॉबर्ट क्लाइव्ह। काय बोलले त्या ठिकाणी, रॉबर्ट क्लाइव्ह। आता रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं बघा, पहिला भाग लक्षात ठेवा, सुरुवात कर्नाटक पासून आपण करूया। कर्नाटकची राजधानी आहे आरकाट, काय बोललोय मी, आरकाट, आणि ह्या आरकाटचा सध्याला आपण ज्याला म्हणूया म्हणजे कर्नाटकचा जो नवाब आहे त्याचं नाव लक्षात ठेवा चंदा साहेब। आता चंदा साहेब पूर्णपणे कुठे आहे त्या ठिकाणी, आरकाट मध्ये आहे, आणि जर या युद्धामध्ये ब्रिटिशांना कमबॅक करायचे तर त्यासाठी या क्लाइव्हला मोहम्मद अलीला त्या किल्ल्याच्या बाहेर काढणं आहे, त्याला बाहेर काढून चंदा साहेबाला मारणं आहे, आणि त्याला मारून त्या ठिकाणी मोहम्मद अलीला कर्नाटकचा नवाब त्या ठिकाणी डिक्लेअर करणं आहे। आणि तेच केलं बघा, क्लाइव्हने काय केलं,
एकाच वर्षामध्ये म्हणजे 1751 मध्ये युद्धाचं पारडच बदलून टाकलं. त्यांनी ऍट अ टाइम 2 ठिकाणी आक्रमण केले. पहिलं आक्रमण केलं बघा आर्काटवरती. आता जसं आर्काटवरती आक्रमण केलं तसं चंदासाहेब तिथून पळून गेला तो. नंतर तंजावरचा राजा आहे त्याचा त्या ठिकाणी खून करून टाकला त्यांनी. म्हणजे विषय संपला, चंदासाहेबाचा विषय या ठिकाणी संपला. आता दुसरा मुद्दा, दुसरं आक्रमण केलं बघा त्या ठिकाणी या किल्ल्यावरती आणि इथं आक्रमण करून मोहम्मद अलीला त्या किल्ल्याच्या बाहेर काढलं आणि किल्ल्याच्या बाहेर काढून मोहम्मद अलीला 1751 मध्ये कर्नाटकचा नवाब बनवलं. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवायचा बघा, या युद्धाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे सुरुवातीला पूर्णपणे विजय कोणाचा बघा त्या ठिकाणी फ्रेंचांचा आहे. पण जर तुम्ही त्या ठिकाणी या युद्धाच्या उत्तरार्धामध्ये गेले तर उत्तरार्धामध्ये विशेष करून त्या ठिकाणी कर्नाटक प्रांतामध्ये आता विजय कोणाचा आहे बघा त्या ठिकाणी ब्रिटिशांचा आहे. हा, परंतु हैदराबाद मध्ये फ्रेंच अजून पण आहेत. मुझफ्फर जंग जो आहे नंतर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. पुढचा अजून त्या ठिकाणी एक व्यक्ती तिथे नेमला गेला. परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, आपण जर बघितलं तर आता या युद्धाच्या पूर्वार्धामध्ये पूर्णपणे फ्रेंच विजयी आहेत आणि त्याच्या आपण जर उत्तरार्धामध्ये गेलो तर कर्नाटक प्रांतामध्ये विजय कोणाचा झाला बघा ब्रिटिशांचा. आता कर्नाटक प्रांतामध्ये जो फ्रेंचांचा पराभव झाला, ह्या पराभवाला फ्रेंच कंपनीनं जबाबदार पकडलं डुप्लेला आणि सरळ त्याला परत त्या ठिकाणी पाठीमागे बोलून घेतलं आणि त्याच्याऐवजी एक वेगळा व्यक्ती पाठवला गेला, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं फ्रेंच गव्हर्नर गोडेह्यू नावाचा. कोणता बोललोय? गोडेह्यू. आणि या गोडेह्यूने काय केलं बघा, आल्याबरोबर त्या ठिकाणी क्लाईव्ह सोबत एक करार केला, ज्या कराराचं नाव लक्षात ठेवायचं आपण ज्याला म्हणूया पॉंडेचेरीचा तह. कोणता बघा? पॉंडेचेरी. आणि हा तह केला 1754 मध्ये आणि या तहाने काय केलं बघा, हे जे तुमचं दुसरं कर्नाटक युद्ध आहे ते पूर्णपणे थांबवलं गेलं. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला या युद्धाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध त्या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. आता आपण पुन्हा जातोय तुमच्या तिसऱ्या युद्धाकडे बघा. तिसऱ्या युद्धाचं कारण आहे त्या ठिकाणी युरोपमधील सप्तवार्षिक युद्ध. काय बोलू तुम्हाला मी? युरोपमधील काय त्या ठिकाणी सप्तवार्षिक युद्ध. आता पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, म्हणजे पुन्हा एकदा काय झालं युरोप खंडामध्ये या 2 देशामध्ये ब्रिटन आणि काय फ्रान्समध्ये पुन्हा त्या ठिकाणी काय झालं बघा, युद्धाला सुरुवात झाली. 7 वर्ष चाललंय म्हणून त्याला आपण नाव काय दिले? सप्तवार्षिक. 56 ते 63. परंतु एक पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, युरोप खंडामध्ये हे युद्ध चालले 7 वर्ष, परंतु भारतामध्ये आपण जर विचार केला तर ह्या युद्ध आहे तुमचं फक्त 4 वर्ष, म्हणजे 1756 ते 1721 पर्यंत बघा त्या ठिकाणी 60 पर्यंत. आता पहिला एक भाग आहे आपण जर बघितलं तर एक पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, इथं झालंय काय सरळ सरळ पॉईंट लक्षात ठेवायचा बघा. आता 1760 मध्ये एक फ्रेंच गव्हर्नर भारतामध्ये आला. काय बोलतो थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. फ्रेंच गव्हर्नर. आता जर तुम्ही हैदराबाद बद्दल बोलले तर हैदराबाद मध्ये फ्रेंच आहेत, इथे त्यांची सत्ता साबूत आहे आणि इथे एक फ्रेंच गव्हर्नर आहे बघा, जनरल बुसी नावाचा. कोणता बोललो? जनरल बुसी. तिथं पूर्णपणे त्याचा कंट्रोल आहे. परंतु काउंट लाली या ठिकाणी भारतामध्ये आला आणि आल्याबरोबर काय केलं माहिती का, काउंट लालीने या ठिकाणी ब्रिटिशांना एक आव्हान दिलं. कारण की एक पहिला आपण जर मुद्दा बघितला बघा तर युरोप खंडामध्ये पुन्हा त्या ठिकाणी काय झालं होतं बघा, एक आता आपण जर बघितलं तर युरोप खंडामध्ये तिसऱ्या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव होत होता. आणि आता जर तुम्ही भारताबद्दल बोलले बघा तर भारतामध्ये ब्रिटिशांनी बऱ्याचशा ठिकाणी विजय मिळवला होता. जसं बघा बंगालमध्ये प्लासी युद्ध घडून गेलं होतं 1700 कधी बघा तुमचं 57 मध्ये. कारण की हे युद्ध जे युद्ध आहे तुमचं, मी ही घटना तुम्हाला सांगतोय 1760 बद्दलची. आणि 1757 मध्ये ब्रिटिशांनी बंगाल जिंकला होता प्लासीमध्ये. त्यामुळे फ्रेंचांनी काय केलं माहितीये का, त्या ठिकाणी काउंट ललीने एक खबरदारी घेतली आणि या काउंट ललीने काय केलं बघा, आल्याबरोबर इथं सरळ सरळ फ्रेंच गव्हर्नर ज्याचं नाव लक्षात ठेवलं काय त्या ठिकाणी काउंट लली. या काउंट ललीने काय केलं बघा, लगेच त्या ठिकाणी फौज जमा केली आणि ह्या फौजेला काय केलं माहितीये का, एक आदेश दिला. परंतु अजून एक मुद्दा इथं या काउंट ललीने काय केलं बघा, हैदराबादचा गव्हर्नर कोण या ठिकाणी फ्रेंच गव्हर्नर जनरल बुसी, याला एक आदेश दिला की तुझी सगळी आर्मी काढ आणि माझी इथल्या आर्मी जी आहे बघा ही आपण त्या ठिकाणी सरळ घेऊन जाऊ एका ठिकाणी. आणि ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवायला कर्नाटक प्रांतामध्ये आहे आणि ते ठिकाण लक्षात ठेवायला वांदिवॉश. म्हणजे आपण काय करू माहितीये का, आता एकदाच या ब्रिटिशांचा पराभव करू, एकदाच आक्रमण करू आणि त्यांचा त्या आक्रमणामध्ये पराभव करून टाकून विषय क्लोज करून टाकू. परंतु जनरल बुसीचं मत आहे चुकीचं आहे पूर्णपणे. कारण की आता आपण जर इथं मी जर हैदराबाद जर सोडलं तर इथली माझी पकड कमी होते. हे रॉबर्ट क्लाईव्ह एवढा डेंजर आहे, जर या ठिकाणी मी हैदराबाद सोडलं तर क्लाईव्ह पहिलं आक्रमण हैदराबादवरती करेल, ते पहिलं जिंकून घेईल आणि नंतर इकडे येऊन जाईल. परंतु काउंट ललीने त्या ठिकाणी कोणाचं बिलकुल ऐकलेलं नाहीये आणि झालंही तसंच. या जनरल बुसीला शेवटी इथं वांदिवॉश मध्ये बोलून घेतलं आणि या ठिकाणी आपण जर बघितलं बघा तर 1760 मध्ये आपण जर बघितलं तर या इथे एक फ्रेंच गव्हर्नर आहे बघा. आता क्लाईव्ह पण होता पण नंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये आहे तो.
एक ब्रिटिश गव्हर्नर आहे, सॉरी फ्रेंच नाही, ब्रिटिश गव्हर्नर, ज्याचं नाव लक्षात ठेवतो वेन्सीस्टाट नावाचा. या वेन्सीस्टाटने काय केलं बघा, लगेच आदेश दिला आणि यांनी काय केलं बघा, पहिलं आक्रमण केलं ब्रिटिशांनी. कुठं आक्रमण केलं बघा, या हैदराबादमध्ये. म्हणजे प्रथमतः हैदराबाद जिंकून घेतलं आणि हैदराबाद जिंकल्यानंतर सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवला, शेवटी ही ब्रिटिश कंपनी, ओके, ब्रिटिश कंपनी. आणि या ब्रिटिश कंपनीचा या वांदिवच्या युद्धामधला एक सेनापती आहे बघा, जनरल आयरकूट म्हणून. म्हणजे या जनरल आयरकूट मध्ये, म्हणजे ब्रिटिश कंपनीमध्ये आणि या फ्रेंच कंपनीमध्ये 1760 मध्ये काय झालं, या ठिकाणी युद्ध झालं आणि ह्या युद्धामध्ये आयरकूटने काय केलं बघा, यांचा पूर्णपणे पराभव केला. कुणाचा? या काउंट ललीचा पराभव केला, जनरल बोसीचा पराभव केला. त्यानंतर सरळ आपण असं म्हणू शकतो की फ्रेंचांचा पूर्णपणे पराभव केला आणि कर्नाटक पण जिंकून घेतलं. ते ऑलरेडी होतच, पण आता हैदराबाद पण लक्षात ठेवला कोणाच्या कंट्रोलमध्ये आलं बघा, हे आलं त्या ठिकाणी या ब्रिटिशांच्या. अजून एक मुद्दा, वांदिवत जिंकल्यानंतर लगेच काय केलं माहितीये का, ब्रिटिशांनी फ्रेंचांचं दक्षिण भारतामधलं महत्वाचं ठिकाण कोणतं, हे आहे बघा त्या ठिकाणी पॉंडिचेरी. कोणता बोलले? पॉंडिचेरी. ह्या पॉंडिचेरीवरती काय केलं बघा, आक्रमण केलं आणि पॉंडिचेरी पण जिंकून घेतलं. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवला, तुम्ही पहिलं युद्ध आठवा. पहिल्या युद्धामध्ये ब्रिटिशांचा पराभव झाला होता आणि फ्रेंचांनी ब्रिटिशांचं मद्रास जिंकलं होतं. आता तिसऱ्या युद्धामध्ये पराभव आहे फ्रेंचांचा आणि ब्रिटिशांनी फ्रेंचांचं पॉंडिचेरी शहर जिंकलंय. परंतु 2 मिनिटं लक्ष द्या, मला सांगा युद्धाचं कारण भारतातलं आहे का? नाही. इथे एक नाव देतो मी, वांदिवॉशची लढाई. ठीक आहे, वांदिवॉश. कारण भारतातलं आहे का? नाहीये. कारण आहे त्या ठिकाणी युरोप खंडामधलं. आता झालं काय बघा, पुन्हा आपल्याला तेच बघायचं आहे. मग आता जर तुम्ही युरोप खंडाचा विचार केला आणि जर आपण त्या ठिकाणी भारताचा विचार केला तर पुन्हा भिन्न परिस्थिती आहे. पहिला भाग युरोप खंडामध्ये, तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये ब्रिटन आणि फ्रान्स हे 2 देश आहेत. झालंय का बघा, इथं युरोप खंडामध्ये फ्रेंचांचा झालाय विजय आणि ब्रिटिशांचा झालाय पराभव. कुठं? युरोप खंडामध्ये. पण भारतामध्ये आपण जर बघितलं बघा, पुन्हा त्या ठिकाणी ब्रिटिश आणि कोण, हे फ्रेंच. ओके, भारतामध्ये काय झालं बघा, ब्रिटिशांचा झाला विजय आणि फ्रेंचांचा काय झाला त्या ठिकाणी पराभव झाला. मग आता कारण जर युरोप खंडामधलं आहे तर हे युद्ध थांबवण्यासाठी 1763 मध्ये एक तह केला गेला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवला पॅरिस तह, आणि तो केला बघा 1763 मध्ये. आणि या 1763च्या तहाने हे तुमचं तिसरं युद्ध थांबवलं गेलं. परंतु पहिला भाग लक्षात ठेवला, मग युरोप खंडामध्ये या फ्रेंचांनी जी शहरं जिंकली ब्रिटिशांची ती त्यांना परत केली गेली. कुठं? युरोप खंडामध्ये. आणि भारतामध्ये ब्रिटिशांनी जी शहरं जिंकली फ्रेंचांची ती त्यांना परत केली गेली. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला, या पॅरिसच्या तहाने फ्रेंचांचं एक शहर त्यांच्या ताब्यात आलं, ते म्हणजे कोणतं बघा, पॉंडिचेरी. काय बोलतो लक्षात येतं का रे? म्हणजे सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवतो. आपल्याला काय करायचंय, ह्या युद्धाची माहिती घेत असताना, कर्नाटक युद्धाची माहिती घेत असताना हे 3 युद्ध आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आणि माझ्या मते याच्या पुढे तुम्हाला आयोग कधी प्रश्न विचारणार नाही म्हणजे नाही. मागच्या जवळजवळ एक 40 ते 50 मिनिटापासून जेवढं मी तुम्हाला सांगत आलोय, वारंवार आयोगाने तुम्हाला त्यावरतीच प्रश्न विचारले आहेत. फक्त काय करा बघा, एक तर पहिला मुद्दा, पहिलं युद्धाचं वर्ष लक्षात ठेवतो, 46 ते किती 48 आहे. कारण आहे तुमचं बघा ऑस्ट्रियन वारसा, मधल्या काळामध्ये सेंट थॉमसची लढाई आणि एक्सला चापलचा तह. एक्सला चापलच्या तहाने फ्रेंचांनी मद्रास परत केलं, कुणाला? ब्रिटिशांना. त्यानंतर बघा दुसरं कर्नाटक आहे 48 ते किती बघा 54. कारण आहे भारतीय वारसा, 2 मधल्या लढाई, अंबूर आणि कोणती बघा, उलवाबूर. अजून एक मुद्दा, भारतीय वारशामध्ये कुणी कुणाचा पक्ष घेतला बघा, फ्रेंचांनी पक्ष घेतलाय कर्नाटकच्या नवाब पदासाठी चंदा साहेबाचा आणि हैदराबादच्या निजाम पदासाठी मुझफ्फर जंगचा. ब्रिटिशांनी पक्ष घेतलाय कर्नाटकच्या नवाब पदासाठी अनरुद्दीन खानचा आणि हैदराबादच्या निजाम पदासाठी नासिर जंगचा. बरोबर आहे. दुसऱ्या कर्नाटक युद्धाच्या पूर्वार्धामध्ये ब्रिटिशांचा पूर्णपणे पराभव आहे, फ्रेंचांचा विजय आहे. परंतु उत्तरार्धामध्ये आपण जर बघितलं बघा तर ब्रिटिशांचा विजय, फ्रेंचांचा पराभव. आणि सेकंड कर्नाटक युद्ध त्या ठिकाणी संपलंय पॉंडिचेरीच्या तहाने. तिसरं युद्ध आहे बघा 1756 ते 63. कारण आहे युरोपमधील सप्तवार्षिक युद्ध. लढाई आहे त्या ठिकाणी वांदिवतची लढाई आणि पॅरिसचा तह. ओके, आता पहिला भाग लक्षात ठेवला, इथं काय झालं, भारतामध्ये ब्रिटिशांचा विजय, फ्रेंचांचा पराभव. तिकडे परिस्थिती युरोप खंडामध्ये वेगळी आहे. ओके, आणि तिसऱ्या युद्धाबद्दल आपण जर बघितलं बघा, आता पॉंडिचेरी शहर परत केलंय ब्रिटिशांनी फ्रेंचांना. म्हणजे पहिला जर आपण त्या ठिकाणी भाग बघितलं बघा, ह्या कर्नाटक युद्धामध्ये 3 कर्नाटक युद्धामध्ये 2 शहरं जे आहेत हे नेमकं कधी कोणाला परत केले हे एक लक्षात ठेवतो तहानुसार. जर मी तुम्हाला मद्रासच्या तहाबद्दल बोललो बघा, तर मद्रासच्या म्हणजे मद्रास शहराबद्दल बोललो तर एक्सला चापलचा तह कोणता बघा, एक्सला चापल. या एक्सला चापलच्या तहाने काय केलं, जो 1748 मध्ये झालाय, या तहाने मद्रास हे जे शहर आहेत हे फ्रेंचांनी परत केलं, कुणाला? ब्रिटिशांना. तो एक भाग लक्षात ठेवला.
आयोग तुम्हाला इथंच कन्फ्यूज करतो बघा. आणि जर तुम्ही सेकंड शहराबद्दल बोलले पॉंडिचेरी बद्दल, तर या ठिकाणी आपण जर बघितलं बघा पॅरिस तह आहे आणि या पॅरिसच्या तहाचं झालं बघा 1763 मध्ये. आणि या तहाने हे जे काही पॉंडिचेरी शहर आहेत हे ब्रिटिशांनी परत केले कुणाला? फ्रेंचांना. ओके, म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवला तुम्हाला. हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे त्या ठिकाणी कर्नाटक युद्धासंदर्भातले माहित असणं आवश्यक आहे. हा एक चार्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता. तीनही कर्नाटक युद्ध एका चार्टमध्ये आपण त्या ठिकाणी बसवलेले आहेत. वर्ष लक्षात ठेवला, युद्धाचं कारण लक्षात ठेवला, लढाई लक्षात ठेवला आणि शेवटी तह आणि त्या तहाच्या 1-2 त्या ठिकाणी अटी आणि मधल्या कालखंडामध्ये ज्या काही घटना घडत गेल्या त्या घटना त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, चला कर्नाटक युद्ध हा आपला एक महत्त्वाचा पार्ट होता, तो आपण या ठिकाणी संपवलेला आहे. आता आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सुरू करू बघा तुमच्या बंगाल युद्धाला. ठीक आहे, चलो थांबो आपण या ठिकाणी. आता भेटू आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये बंगाल युद्धासंदर्भात. चालेल, चलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.